6 वाजेपर्यंत आंदोलनाचं स्थळ सोडा असे आदेश नागपूर खंडपीठानं बच्चू कडू यांना दिलेले आहेत। कालपासूनच बच्चू कडू यांचं नागपुरात आंदोलन सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं निरीक्षण आहे। तर दुसरीकडे बच्चू कडू यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ नागपुरात दाखल झालेलं आहे। आशिष जयस्वाल, पंकज भोयर बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे आंदोलनाबाबत आता पुढची भूमिका बच्चू कडू नेमकी काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि व्हॉट्सअप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं। आमच्यापर्यंत कुठल्याही नोटीस आली नाही, कुठलीही माहिती नाही। जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू। आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकारने आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे।